नमस्कार, अलका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवली मिसळ पावची रेसिपी मोड आलेली, तर तुम्हाला मी रेसिपी पुढे दाखवते मी कशी बनवली। गरम करायला तेल 4 चम्मच तेल टाकलं होतं, त्याच्यामध्ये हिंग, मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि अद्रक लसूण किसून घेतलेला आहे तो सगळं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये। आणि 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, तर ते पण तेलामध्ये मी टाकून घेते। सगळे कांदा मस्तपैकी लाल करून घ्यायचा आहे। कांदा लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये मी 2 टमाटर बारीक मोठेवाले टमाटर बारीक कापून घेतलेले आहेत। टमाटरचं पण पाणी आपल्याला सगळं आटून द्यायचं आहे। टमाटर बी पूर्ण तेल सुटायसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे। हे बघा, टमाटरमधून बी तेल बाहेर निघायला लागलेले आहे। मसाला करून झालेला आहे तो। आणि मी वल्ल खोबरं, कोथिंबीर मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे। खोबरं तव्यावर भाजून पहिले घेतलेलं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतले, त्यात कोथिंबीर टाकून। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचे। याला पण तेल सुटूस्तोवर सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। हे बघा, आता याच्यामध्ये मी सुके मसाले टाकते। लाल तिखट पावडर, मीठ, धनिया पावडर, थोडा गरम मसाला, हळद। आता हे वापस मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आता असं झालं ते तर आपण काय काय माझं येडं पोरगं ऐका माझा आवाज दे आवाज हो। या काय बनवलंय? मोड आलेली उसळ पहिले मी पाव किलो उसळ घेतलेली आहे। एक शिट्टी शिजून घेतलेली आहे। एक शिट्टीत शिजून घेतलेली आहे, जास्ती गाळ नाही केलेली। आता त्याच्यामध्ये मी उसळ शिजलेली त्याच्यामध्ये टाकून घेते। आता सगळं मिक्स करून घेते। आणि कुकरमध्ये जेवढं पाणी आहे ते त्याच्यामध्ये मी टाकून घेते। आणि मसाला टाकलेला आहे, त्याच्यामध्ये बी थोडं पाणी टाकून मिक्स करून घेते। आणि त्यामध्ये सगळं पाणी सोडून देते टोपामध्ये। आणि मग पातळ जास्ती घट कमी जास्ती उसळ पातळच असते। अजून थोडं पाणी टाकून मिसळ तयार करून घ्यायची आपल्याला। आता मस्तपैकी कलर आलेला आहे। आता याला ना उकळी येऊस्तव छानपैकी 5-10 मिनटं आपल्याला याला शिजून द्यायचं आहे। बारीक गॅस करून पहिलं फास्ट गॅसवर शिजवून द्यायची, आणि नंतर 5 मिनटं बारीक गॅस करून मी चांगली शिजवून दिलेली आहे। हे बघा, जास्ती पातळ पण नाही आणि घट पण नाही आहे, चांगली तरी पण आलेली आहे त्याला। आता ही मिसळ आपली तयार झालेली आहे। चला मग आता वाटीमध्ये साईडला काढून दाखवते। आणि त्याच्यावर कोथिंबीर टाकली। हे बघा, वाटीमध्ये काढून दाखवते। सगळं झालेली आहे। आता वाटीमध्ये साईडला काढून तुम्हाला दाखवते। बघा, ताट आपलं तयार झालेली आहे। माझी जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितला